नाव सांगा. हां, तुमचं नाव सांगा. इथं नाव सांगा. हां, नाही नाही, नाव नाव सांगा. श्री कालभैरव मित्रमंडळ रेवदंडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सराव शिबिर, हंडीसाठी आपण सर्वच या सराव शिबिरमध्ये सहभागी झालेले सर्वच गोविंदा पथक यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अंतिम हंडीच्या पूर्वार्थ आपण सगळे जमलेले आहात. व्यासपीठावरती सन्माननीय चुनेकरजी, त्याचबरोबर माझे सहकारी सुधीरजी चेरकर, आप्पाजी पालकर, म्हात्रे साहेब, त्याचबरोबर रवींद्र म्हात्रे, महेश माने आणि ज्या खऱ्या अर्थाने ज्यांनी ही आजची दहीहंडी लावण्याचा सराव शिबिर ज्यांनी सहभाग घेतला ती पूर्ण समिती, मग त्या समितीमध्ये असणारे सर्व चुनेकर किंवा इथल्या श्री कालभैरव मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचे सर्व पदाधिकारी, मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देईन. कारण सराव शिबिर आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये बऱ्याचशा मानाच्या हंडी असते आणि त्या हंडीमध्ये सर्वच गोविंदा पथक सहभागी होत असतात आणि त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला हा सराव शिबिर आहे. प्रत्येकजण प्रत्येक पथकाच्या गावच्या ठिकाणी ज्या मंडळाचं जे ठिकाण आहे तिथे सराव करत असतो. पण ज्या वेळेला पब्लिकमध्ये आल्यानंतर सर्व गोविंदा पथक एकत्रित आल्यानंतर किंवा इथले आजू पंचकृषीतली सर्व प्रेक्षक वर्ग आल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला थर लावायचे आहेत त्याच्यामध्ये नेमका अनुभव आपल्याला घेता येतो आणि म्हणूनच हा सराव शिबिर करण्यात येतो. आता सराव शिबिर करण्याचा उद्देश हा आपण प्रो गोविंदा हा मुंबईमध्ये सराव शिबिर होतो आणि मग तिकडे तर अनेक मानाच्या दहीहंडी असतात आणि तिथे सर्वच गोविंदा पथक जात असतात. हे पारंपरिक होत आलेलं आहे. पण आता पारंपरिक आपण घेत असताना आपण आज श्री भैरवनाथ मित्रमंडळ यांनी हा सराव शिबिर घेतला. मी माझ्यासमोर फक्त प्रस्ताव, प्रल्हादजींनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की आम्ही ही सराव शिबिर बुधवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून दहीहंडी कंप्लीट होईपर्यंत आम्ही घेणार आहोत. तर मित्रांनो, मी फक्त त्याचा निमित्त आहे. माझ्याकडे फक्त प्रस्ताव प्रल्हादनी आणि त्याच्या पूर्ण या इथल्या श्री कालभैरव मित्रमंडळ सर्व सहभागी यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला. कारण प्रस्तावाला मी कधीही नाही म्हणणारा नाही आहे. कारण आहे त्याचं की आपण फक्त टी व्हीवरती बघतो आणि त्याचा फक्त आनंद घेत असतो. आपला अलिबाग तालुका आणि जिल्हा हा एक मोठ्या उंचीचं नाव आहे. पर्यटन क्षेत्राचा एक मोठा मानबिंदू आहे. ज्या भूमीमध्ये आहोत तिथे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी ही भूमी आहे. ह्याच्यामध्ये होत असलेला हा सराव शिबिर खऱ्या अर्थाने सर्वांसाठी लाभदायक आहे आणि आपण हा सराव शिबिर यावर्षी छोट्या प्रमाणात करत असो. माझा मनोधैर्य असं आहे की इथला प्रत्येक गोविंदा पथक हा मुंबईमध्ये जिथे डोम ग्राउंडवरती म्हणजे स्टेडियममध्ये ज्या वेळेला सराव शिबिर होते यावेळेला एकच आपला गोविंदा पथक गेला होता. मी तर म्हणतो सर्वच गेले पाहिजे. कारण या तालुक्याचं नाव रोशन करण्याची पूर्ण क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ती नक्कीच आज ज्या वेळेला अलिबागमध्ये 7 थर लागले इथे 6 थर लागणार आहेत. हे प्रात्यक्षिक खऱ्या अर्थाने जो माणूस हाडामासाचा बनलेला आहे आणि एकावरती एक थर लावून ती 6 थराची आपण हंडी आज फोडणार आहोत. मित्रांनो, मी एक मागाशी एक पोस्ट पाहिली फेसबुकवरती आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की इथलाच कोणतरी एक मला तर वाटतं पत्रकार आहे की काय माहिती नाही, कॅमेरामन आहे, की गरिबांसाठी जर ही सराव शिबिर होताना कोणी बघितलं असेल तर मला नाही माहिती, पण मी पाहिलं होतं मागाशी फेसबुकला की हां महेंद्र खैरे म्हणून आहे.
त्यांनी ती पोस्ट टाकली होती, जर हा सराव शिबिर करताना जो काही खर्च येतोय तो गरिबांसाठी दिला तर त्या खैरेला मी सांगेन, माझ्याकडे आज ही आदिवासी लोक सकाळी त्यांच्या घरी लग्न कार्य होता आणि अनेक कॅन्सरग्रस्त माझ्याकडं अगदी महिन्याभरातून 1-2 पेशंट येतच असतात. त्यांच्यासाठी कधीही माझ्याकडे नाही हा शब्द नाही आहे. खैरे हे लाईव्ह आहे, खैरे आपण ऐकून घ्यावं. आपण जनतेसाठी आहोत. पैशावरती प्रेम करणारा माणूस नाही, मी अनेकदा बोलतो. ज्या वेळेला 1 लाख रुपये महिन्याभरात जर कमावले तर त्यावरती 30,000चा आमचा अधिकार आहे आणि आमच्या समोर उभे असलेले किंवा ती गोरगरीब जनता असेल तर 70,000 रुपयावर त्याचा अधिकार आहे. मी आजही बोलतोय. मी कुठंतरी काहीतरी आपलं फेकमफेक नाही करत. माझ्या अगोदरच्याही यूट्यूब जर चेक केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. कारण वस्तुस्थिती मी जवळून पाहिलेली आहे, फार जवळून वस्तुस्थिती पाहिलेली आहे. कारण 13 वर्ष तर मी बोटीवरतीच घालवले आणि त्यानंतर सामाजिक बांधिलकी 2007ला आलो. त्याच्या अगोदरची हालाकीची परिस्थिती आहे. माझी ॲडव्होकेट दीपाली भोईर ह्या इकडे आहेत, आमचे सन्माननीय जावई आहेत. मी काहीतरी फेकाफेकी नाही करणार. फार वाईट दिवसातून आलेला माणूस आहे आणि वाईट दिवसाची जाणीव ठेवून मी आज ह्या ग्राउंडवरती आहे. कारण आम्हाला फार मोठी उंची नको आहे. ज्या वेळेला सकाळी आम्ही घरातून निघताना देवाकडे एवढीच प्रार्थना करतो, देवा आमच्याकडे वाढू दे नको, पण आमचं कमीही करू नको. कारण आम्हाला लोकहित जपायचं आहे. आमच्या मुलांनाही आम्ही सांगितलं की सामाजिक बांधिलकी जपताना आमच्याकडे किती शिल्लक राहील याचा विचार कधी करू नका. आपण लोकांसाठी आहोत आणि लोकहितासाठी आहोत. आज जर अनेक गोष्टी, खैरे साहेब लाईव्हवरती असाल तर तुम्ही नक्की बघा. आपल्याकडे अनेक राज्यकर्ते होऊन गेले, अनेक गोष्टी अजून सुद्धा बाकी आहेत, त्यांना करताना नाही आल्या. अरे आमच्यामध्ये लांबचा विजन आहे, आम्ही नक्की करून दाखवू. आणि तुम्हाला जी शंका आहे ना गरिबांसाठी, तर गरिबांसाठीच आहे. मी श्रीमंत माणसाला काय फार मोठी आवश्यकता नाही आहे किंवा इथे 25,000चा पारितोषिक ज्या या श्री कालभैरव मित्रमंडळाने ठेवलं आहे ह्याच्यावरती मंडळ विसंबून नाही आहे. कारण त्याचं प्रात्यक्षिक तालुक्याला दाखवताना जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आणि यूट्यूबच्या माध्यमातून जगामध्ये जायला पाहिजे. हा आमचा बांधव आहे, हा साथर लावणार आहे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट जपताना आज श्री कालभैरव मित्रमंडळ, मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देईन. आपण ह्यावर्षी छोट्या प्रमाणात करतो आहे. आपल्याला आर्थिक व्यवस्थेची कदाचित उणीवही भासू शकेल, त्याच्यासाठी मी आहे, पण त्याच्यातूनही काय असेल तरी सांगावं. पण ह्या प्रत्येक मंडळामध्ये सराव शिबिर होईल तर प्रत्येकाच्या ग्राउंडवरती सराव करण्याची गरज पडणार नाही, हेही सर्वांनी लक्षात घ्या. प्रत्येक मंडळाने जर सराव शिबिर ठेवला तर आपला नक्कीच येणाऱ्या पुढल्या वर्षी हे महाराष्ट्राच्या असोसिएशन आहे त्याच्यावरती आपल्या इकडचे प्रत्येक गोविंदा पथक जावे ही आमची धारणा आहे. अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सर्व इथे जमलेले माझे हितचिंतक, त्याचबरोबर माझे सर्व पाठीराखे, माझे छोटे असतील आणि माझे जे वडीलधारी आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आशीर्वाद राहावा. कारण फक्त आणि फक्त खैरे साहेब मी जनतेसाठीच काम करणार आहे आणि आज ही सराव शिबिर लागताना 6 थर लागणार आहेत. मी पुन्हा एकदा प्रल्हाद म्हात्रे पाटील, प्रल्हाद घरत आणि पूर्ण त्याचे सर्व टीमला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आहे. यावर्षी छोट्या प्रमाणात वाटत असेल 333 रुपये, पुढल्यावरती 7,777 ठेवू हेही आज डिक्लेअर करतो आहे. यावर्षी 25,000 रुपयाचं इथं पारितोषिक आहे. मी इथं सन्माननीय सर्व कालभैरवेश्वर मित्रमंडळ यांनाही सांगेन की ही हंडी 1,75,000 आणि 50,000 रुपयाची होईल. सराव शिबिर ह्या पद्धतीने होईल. कारण सराव शिबिर करताना आत्ताही मी सांगतोय ह्याच्यामधलं जरी मंडळाने 25,000 रुपये ठेवलं असेल, अजूनपर्यंत पोईलकर सर आपण प्रत्येक वेळेला प्रशिक्षक म्हणून प्रत्येक वेळेला काम करताय.
सर्वात छान गोष्ट आहे आणि तुमच्याकडून सर्व जनता तुमचं जे शब्दरचना हे ऐकण्यासाठी सर्वच महाराष्ट्र प्रत्येक वेळेला ऐकत असतं, पण त्याच्यातून अजून दुसरा आणि तिसरा नंबर जर काढत असाल तर त्यालाही 15 आणि 10,000 रुपये आपण इथे वाढू, 25,000 ते असेल, 15,000 देता येतील, अजून 10,000 देता येतील का? एकदा समितीने एकदा एकत्रित या आणि अजून पहिला दुसरा आणि तिसरा देता येते काय बघूया. ते दुसऱ्या नंबरला आपण अजून 15,000 रुपये देऊ आणि तिसऱ्या नंबरला आत्ताचीकडे 10,000 रुपये देऊ, हेही घोषणा करतोय. धन्यवाद. आपण सर्वजण या सराव शिबिरमध्ये अंतिम फेरीमध्ये आलेला आहात. माझं फक्त सर्व मंडळांना एक विनंती आहे की 27 फुटावरची ही हंडी आहे. कदाचित पहिला थर लागेल तो कदाचित थोडा कमी हे अपुराही पडेल. पुन्हा एकदा संधी आहे, पण वादग्रस्त होता कामा नाही, कारण आपल्याला या वर्षीची दहीहंडी करताना त्याच्या पुन्हा वर्षभर तुमची सराव प्रॅक्टिस राहावी आणि प्रत्येक वेळेला सराव शिबिर व्हावं अशी मी इच्छा सर्वांकडे व्यक्त करतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज देखील एक सुवर्ण संधी आदरणीय दिलीप शेठ भोईर आता छोटम शेठ यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला आलेली आहे.